नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, टाइम झालाय बघू शकता तुम्ही 10:50 गाडी टोटल 55 किलोमीटर चालली. आपण आहे इथं तळवडेला, पिंपरी चिंचवड मध्ये सध्या तळवडे, आपली भूमकर चौक पाशी आहे. तर सकाळपासून मस्त अर्निंग झाली मित्रांनो. सकाळी निघालो होतो आपण 7 वाजता. सीएनजी वगैरे रात्रीच फिल केलं होतं, जसं तुम्हाला सांगितलं होतं. सीएनजी वगैरे फिल करून सकाळी निघालो. तर सकाळी येताना मित्राला सोडलं वाघोलीला, त्याला पण यायचं होतं, थोडं वाघोलीला काम होतं. तिथून आल्याच्या नंतर ना आपल्याला लगेच एक ट्रिप आली 5 ते 10 मिनिटांमध्ये जाधवनगर मुंडवाची रेल्वे स्टेशनची. तिथं कस्टमरला नेलं, त्यांना सोडलं आणि तिथून युटर्नच घेणार होतो. तर तिथूनच लगेच एक ट्रिप आली होती आपल्याला. कुठली मी तुम्हाला सांगतो, बानेरची रॅपिडोमध्ये सोडलं त्यांना आणि तिथून लगेच सोडताच होतं, त्यांना ड्रॉपच करत होतो आणि त्यांना लगेच मग इथली आपली तळवड्याची ट्रिप आली. आता तर सध्या तर मस्त अर्निंग झाली मित्रांनो. नाश्ता वगैरे झाला सकाळी. आपण वाटते आता इथं चहा वगैरे पिऊन घेऊ. समोर दिसते मला चांगला चहा. तर बघूया अजून आता किती वाजता आपली टार्गेट. तर आज आपला 4000 होणार आहे आणि बघूया आता किती वाजता आपल्याला ट्रिप असते. आज आपले जे टार्गेट आहे ना, ते टार्गेट कम्प्लीट होईल का म्हणून. कालचं मित्रांनो खूप मस्त अर्निंग झाली होती आपल्याला, कारण की काल आपल्या दिवस चांगलं होतं मला असं वाटते. त्याच्यामुळे आज पण हाय वाटते, आज पण लगभग झाली आहे जसं काल झालं होतं. याच टायमिंगला तेवढं पण अर्निंग झाली होती, त्या टायमिंगला तेवढं पण अर्निंग झाली होती. तर विषय मित्रांनो सोडा. आता 55 किलोमीटर टोटल गाडी चालली. ट्रिप वाजत आहे पण आपल्याला जे परवडत आहे ते ट्रिप आपण घेऊन जायचं माझ्या हिशोबाने. तर बघूया एखादी ग्रुपमध्ये एखादी पडते का ट्रिप आणि आउट स्टेशनची, नाहीतर मग आपल्याला आहे ते लोकलच करू. पहिले चहा वगैरे पिऊन घेऊन मस्तपैकी येतं आणि मग इथून बघू कुठली ट्रिप भेटते तुम्हाला सांगतो मी. टाइम बघून घ्या पहिले. 11:49 टाइम झाले. गाडी टोटल 56 किलोमीटर चालली. आपण जिथं होतो तिथं आपण चहा पिऊन आलो होतो मगाशी. तर तेव्हापासून आपल्याला एक पण ट्रिप वाजली नाही मित्रांनो. 2 तास झाले टोटल. ट्रिप वाजण्याचे कारण खूप मोठे आहे. मतलब आता जे हे मीटरच्या हिशोबाने पैसे मागत आहे ना, त्यांच्यामुळे पण तर खूप जास्त इश्यू आलाय. कसं मी तुम्हाला सांगतो, हे बघा कस्टमर कसे शिफ्ट झाले याच्यात, लोकल पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि जे उबर बुक करत नाही ना त्याच्यामुळे. तर विषय असा झाला मित्रांनो, हे बघा आपण चालू केलं होतं मागं मीटरच्या हिशोबाने. आपण 8 दिवस चालू करतो मीटरच्या हिशोबाने मागायचं आणि नंतर ना परत तेच आपलं सर्क्युलेशन चालू होतात आणि त्याच्यानंतर ना ते जे पैसे देतात ना त्याच्यामध्येच आपण खुश राहतो. असा विषय आहे मित्रांनो. आपण स्टार्टिंगला मीटरच्या हिशोबाने घेतो, 8 दिवस 4 दिवस घेतो मीटरच्या हिशोबाने, कस्टमर पण देतात आणि नंतर ना काय करतो मग एखादा कोणी मीटरच्या हिशोबाने जर मागत असेल तर ते आपली ट्रिप एखादी घेऊन जातो आणि त्याच्यामुळे ते सगळं ट्रिप आहे ना कॅन्सल होतो. आणि कस्टमर जे आहे ना ते पण कस्टमरला असं वाटतं, हे बघा यांना मीटरपेक्षा द्यायलापेक्षा आपण रिक्षाने तरी जाऊ, नाहीतर पीएमटी न गेले तरी परवडते. त्याच्यामुळे कस्टमर आता ओला उबर आणि काहीच बुक करत नाही. त्याच्यामुळे धंद्याची कमी खूप कमी जास्त झाली मित्रांनो. जसं पहिले धंदा होता ना तसं सध्या तर नाही मला असं वाटते. काल माझे झाले 4,500 रुपये असं काहीतरी झाले होते समथिंग. मी काल रिव्हील नाही केला, आजच्या व्हिडिओमध्येच करतोय. कारण की हे बघा धंदा पहिल्यासारखा नाही राहिलाय. जेव्हा मी नवीन गाडी घेतली होती ना, तेव्हा माझा मिनिमम तरी मी 12 वाजेपर्यंत 1,500चं काम करायचं आणि डेलीच्या डेली माझं असं टार्गेट होतं 3,500-4 हजार रुपये घरी तरी घेऊन जायचंय. हे जास्त दिवसाचे हे नाही मित्रांनो गोष्टी. जरी म्हणल्यावर तुम्ही नाही का मार्च आणि फेब्रुवारी एप्रिल मे आणि मार्च मध्येच आहे हे तर सर्कल चालू होतं. जेव्हापासून आपण हे संप वगैरे लावलं होतं तेव्हापासून हे सगळं मीटरच्या हिशोबाने केलंय. तोपासून धंदा पण खूप कमी झाला मित्रांनो. खूप सारे ड्रायव्हर लोक आहे ना असेच गाडी लावून उभं राहतात दिवसभर जातो. मी काल 3 दिवस माझे कंटिन्यू मी तुम्हाला सांगतो. एक दिवशी मी 4-5 हजार रुपये करतो आणि 3 दिवसाच्या नंतर नाही का मला रोज मग तेच सकाळी यायचं 9-10 वाजता 700 रुपये घेऊन जायचं, 800 रुपये घेऊन जायचं. ते पण सगळे सीएनजी मध्येच होऊन जातात. त्याच्यामुळे मित्रांनो मला म्हणायचं एवढंच आहे, गाडी घेण्याचा विचार करत असेल तर नक्की तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर तुम्ही गाडी वगैरे नका घेऊ. माझं एवढंच म्हणायचं आहे. अजून मला ट्रिप वाजली नाही. मला 2 तास झाले, तर 2 ते 2.5 तास व्हायला होईल मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ट्रिप इथं आणली होती म्हणून. तेव्हापासून नंतर एक ट्रिप वाजली, ते पण कॅन्सल केली मित्रांनो कस्टमरनी. आणि कस्टमरला काही फोन वगैरे काहीच नाही आलं. संगमवाडीची होती, 440 रुपये काहीतरी दाखवत होते, एक्सेलची होती. आणि माझा तर असा विचार चाललाय मित्रांनो, मी कंपनीमध्ये IT मध्ये गाडी लावून टाकू आणि नाईटला नाही ना ओला उबर, नाईटला आपण IT मध्ये लावायची 14 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने आणि जे पर डेचं आहे ना ते ओला उबर करायचं म्हणून असं माझं नियोजन चाललंय सध्या. तर बघूया काय होते. आता सध्या ट्रिप वगैरे नाही वाजली अजून. टोटल सिडान वगैरेच वाजते फक्त हिंजवडी आणि ते पण त्यांना 40 मिनिटं 45 मिनिटं दाखवत आहे. ट्रॅफिक वगैरे आहे त्याच्यामुळे. तर बघूया आपल्याला आता किती वाजता ट्रिप असते आणि काय करतो. गाडी घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो डोक्यामध्ये थोडं लक्ष द्या आणि ही गोष्टी ऐका. माझं एवढंच म्हणायचं आहे. टाइम बघा पहिले तुम्ही. 1:23 झाले. गाडी टोटल चालली आपली 80 किलोमीटर आणि आपण आहे विमाननगर फिनिक्स मॉल इथे. बघा पुढेच आहे फिनिक्स मॉल. कस्टमरला केलं ड्रॉप. तर विषय काय झाला आणि काय बोलायचं आता त्याच्यावर सगळं डिटेल्स मध्ये बोलू आता पहिले.
तर सगळ्यात पहिले आपण तिथं होतो आपली भूमकर चौकपाशी, तिथून आपल्याला ट्रिप वाजली होती विमाननगरची. एकच पॅसेंजर होतं, त्यांना नेऊन मी इथं सोडलं. आणि रस्त्यानं काय चर्चा झाली तुम्हाला सांगतो. 2 चर्चा झाली. आमच्या एक हेल्थ इन्शुरन्सच्या बद्दल आणि एक गाडीच्या बद्दल झाली होती. तर त्यांचं काय विषय झाला मी तुम्हाला गाडीचं पहिले सांगतो. तर त्यांचा असा विषय झाला की फॉर एक्झाम्पल अशीच गाडी चालत होती, फॉर एक्झाम्पल मागच्या मागं जसं गाडी चालत होती ना तसं सिग्नल आला कुठला तरी, आणि ते सिग्नलच्या मतलब साईडला नाही का 2 व्हीलरवाला गेला. तर 2 गाडीनं जागेवर ब्रेक मारला. ह्यांचा काही ब्रेक लागला नाही. यांच्याकडे फोक्सवॅगन गाडी होती. तर यांचं म्हणायचं एवढं आहे की ते सगळं जे क्लेम वगैरे असतात ना, इन्शुरन्स वगैरे या फिर त्यांच्या गाडीचे जे काही डप्पर वगैरे तुटलंय, म्हणजे पुढचा जो माणूस नाही त्याच्यापाशी डिझायर होती. तर ह्यांना नाही का त्यांचं जे इन्शुरन्स आहे ना त्यांचं ते बोललं होतं की मी क्लेम करून देतो, या फिर रिपेअर वगैरे जे होईल मी ते सगळं खर्च करून देतो. म्हणलं चला म्हणलं आजच. तर पुढच्या वेळेला म्हणलं होतं की नाही मला आता नाही करायचं, मला थोडं काहीतरी ट्रिप वगैरेचं काम आहे. तर मी त्यांना घेऊन आता सध्या नाही येऊ शकत, तर मी चाललोय सध्या बाहेरला. तर मग तिथून जाऊन आल्यावर तुमचा नंबर वगैरे द्या म्हणलं, आणि त्याच्यानंतर तिथून जाऊन आल्यावर काय ते क्लेम करू म्हणलं. ह्याचं म्हणणं होतं. माझं दुसऱ्या गाडीमध्ये पण काम निघालंय, मी तिथं घेऊन गाडी जातोय आणि तिथं आहे ना ते सगळं काम वगैरे मी करतोय. तर तू मला फक्त पैसे पाठव, किती 7,000 रुपये त्याचं. तर ह्याचं म्हणणं असं होतं, तर बोललं तर 5,000 रुपयामध्ये झालं होतं ना. याचं जे गाडीचं काम निघणार होतं ना ते सगळं 5,000 रुपयामध्ये ओके होत होतं. तर तो म्हणत होता नाही मला 7,000 रुपये पाहिजे, तू 7,000 रुपये पाठव आणि सगळं ते शॉर्ट आउट आहे ते करून घे. तर हे म्हणत होता नाही मी एवढे पैसे कसं काय पाठवू, तुमचं पण नुकसान झालंय, माझं पण नुकसान झालंय. याची गाडी पण पुढून ठोकली होती फोक्सवॅगन, आणि ते इन्शुरन्समध्ये ज्यानं टाकलंय कामाला. आणि ते पुढचा म्हणतोय नाही मला सगळं रिपेअर नाही करायचं म्हणते, आणि सगळे पार्ट वगैरे चेंज करायचे, सगळे न्यू वगैरे टाकायचं म्हणते. तर या पुढच्या माणसाचं असं म्हणणं होतं. त्यांना मला ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. ह्याचं म्हणायचं होतं मी 5,000-5,500 रुपये पाठवतो. पुढचं म्हणतोय मला 7,000 रुपये पाहिजे, आणि ह्यो म्हणला ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याचा कॉल वगैरे आला होता. तर मी त्याला म्हणलं दादा हे बघ, ह्यो सज्जन माणूस आहे म्हणून तुला थांबतोय, पैसे वगैरे देतोय, नाहीतर असं कोणी इमानदारीनं दिलं नसतं आणि जे कांड झालं ना, आधी जे गाडी वगैरे ठोकली ना तर लगेच पळून गेलं असतं आणि शॉर्ट आउट झालं असतं. पण त्याचं म्हणण्याचं असं होतं की मला हे बघा पंगा वगैरे नाही पाहिजे, जे आहे ते ठीक आहे. बोलला गाडी ठोकली तर ठोकली, पैसे आहे ना तर मी काय ते मी तुम्हाला देतो आणि शॉर्ट आउट करा. तर ह्यानं नंतर ना मग पैसे वगैरे पाठवलं. मी त्या दादाला म्हणलो दादा बघा असा विषय आहे, मग उगाच नको काही करू म्हणलं, ते पैसे देतो इमानदारीनं तर घ्या आणि शॉर्ट आउट करा म्हणलं. तर ठीक आहे म्हणले. हे त्यांना पण माझा मान ठेवला. तर ठीक आहे दादा चालते, तर मी तुमचं मान वगैरे ठेवतो म्हणलं. आणि जे पैसे ना त्यांना 6,500 मध्ये डिक्लेअर केलं. तर ते झालं आता पहिला मुद्दा. तर हे बघा असं म्हणायचं आहे. तर असं जर कोणाकडून झालं ना तर मित्रांनो तिथल्या तिथं शॉर्ट आउट करा, नाहीतर मग गाडी जे आहे ना ते गॅरेजला लावा आणि त्याचं पैसे वगैरे देऊन काम वगैरे करून घ्या. कारण की तिथं नंतर नंबर घेऊन आणि शॉर्ट आउट करून ते नंतर होणार नाही, आणि नंतर कोणी कॉल वगैरे नाही उचलत, आणि तुमचे जे काम आहे ना ते स्वतःलाच करायला लागेल. ही झालं पहिली गोष्टी. आणि दुसरी गोष्ट काय तुम्हाला सांगतो, त्या दादाने मला म्हणलं की आम्ही सध्या आहे ना सगळं इन्शुरन्स वगैरेचं काम करत आहे म्हणलं, आणि ते चालू होते शिक्रापूरला. तसं सहज बोलता निघाली बात की तुमचं इन्शुरन्स वगैरे आहे का म्हणलं. सध्या तर नाहीये, पण ते तुम्ही करून घ्या म्हणलं, कारण की कधी काय होईल माणसाला काही गॅरंटी नाही. एक तर आपण ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे इन्शुरन्स महत्वाचं आहे. माझं पण असंच म्हणायचं मित्रांनो तुम्हाला, इन्शुरन्स आहे ना तर तुम्ही पण एखादा घेऊन घ्या जे गाडी वगैरे चालत आहे ना त्याच्यामुळे. कारण की आपल्याला कधी काय होईल, कधी ऍक्सिडेंट होईल, कधी कोणती बिमारी येईल काही गॅरंटी नाही. आजकालचं हे जगं फूड वगैरे आहे ना, जेवणाचं पद्धत वगैरे, त्याच्यानंतर फिरायचंय वातावरण आहे तसं, त्याच्यामुळे कधी काय कोणत्या माणसाला होईल काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे मला म्हणायचं एवढंच आहे की एखादा इन्शुरन्स वगैरे घेऊन घ्या. तो मला म्हणत होता टाटाचा इन्शुरन्स आहे कुठला तरी, तुम्हाला देतो म्हणून. त्याचा नंबर वगैरे घेतलाय माझं. आणि जर तुम्हाला कोणा लागत असेल तर मला सांगा मित्रांनो. कारण की मी हे बघा मी प्रोमोट वगैरे नाही करत आहे, नाही मला कमिशन वगैरे भेटत आहे. मी फक्त त्यांना सांगतोय की दादा हे बघा असं इन्शुरन्स मध्ये होणार आहे, आणि एवढा खर्च तुमचा महिन्याचा आणि वर्षाचं होईल म्हणलं. तर ते बोले ठीक आहे चालते दादा, मी तुमचा नंबर घेतो आणि मी तुम्हाला फोन करतो. आणि फोन त्याच्या नंतर ना ते बोलला की आमची जी दादा आहे ना त्यांचे जे इन्शुरन्सवाले आहे ना ICICI वाले, ते मला बोलले की तुम्हाला फोन करेन आणि जे काय तुम्हाला बोलेल, आणि तुम्हाला जर पॅकेज वगैरे जर पटलं तर तुम्ही लावू शकता, नाही तर नाही लावू शकत म्हणलं. आणि पुढे गाडी चालली आहे बघू शकता तुम्ही, याची प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचं टाकत आहे मित्रांनो. तर ही मला 3री ते 4थी वेळा भेटली गाडी. तर असा विषय आहे मित्रांनो, तुम्ही जर इन्शुरन्स वगैरे घ्यायचा प्लॅन करत असेल तर घेऊन घ्या. कारण की मी पण घेणार आता पुढच्या महिन्यामध्येच घेणार आहे, कारण की जे होईल उगाच नको, आपल्याला कधी काय होईल काही गॅरंटी नाही त्याच्यामुळं. तर आता सध्या टाइम झालंय 1:30 वाजायला आले, आपण जेवण वगैरे करून घेऊ मस्तपैकी. विमाननगरला आलोय, ट्रिप वगैरे वाचते, पण ही जवळच्या जवळ ट्रिप वाचते, ते काय जायला परवडत नाही मला असं वाटते. कारण की सध्या तर मस्तपैकी अर्निंग झाली. ठीक आहे चालते, आपला टार्गेट आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं. अजून टार्गेटमध्ये थोडेफार पैसे कमी बाकी, तर तेवढं आपण करू आणि पटापट घरी निघू.
तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता आपल्याला कुठली ट्रिप असतात आणि आपण कुठं जात होते. तर मित्रांनो टाइम बघा पहिले, 1 मिनिट. हा 9:20 गाडी टोटल चालली आहे 170 किलोमीटर. आपण आहे कुठं बघू शकता तुम्ही, रुबी हॉल क्लिनिक तुम्हाला दिसत हे बघा. तर सध्या तिथे रेल्वे स्टेशनला आपण ड्रॉप केलं. तर आपण होतो पहिले कुठं तुम्हाला सांगतो ना आपल्यासोबत काय झालं. आणि 2,000 रुपये 2,500 रुपयाचं आपल्यासोबत आपल्याला चालान पण पडलंय. कसं विषय मी तुम्हाला सगळं सांगतो. तर आपण होतो कुठं तुम्हाला विमाननगरला. विमाननगरवरून आपण गेलो होतो पुणे कॅम्पला. तिथं एक ट्रिप होती आपली, तिथं एक्सेलला होती. 2 मिलिटरीचे हे होते, मतलब 2 मिलिटरीचे होते, त्यांना सोडलं मी तिथं. आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला जेवण वगैरे केलं त्यांना सोडून. जेवण केल्याच्या नंतर आपल्याला तिथूनच 2 मिनिटाच्या अंतरावर एक लगेच कॅम्पची ट्रिप पडली होती. 15 मिनिटं काहीतरी 170 रुपये काहीतरी दाखवलं होते. कस्टमरला मी तिथं नेऊन सोडलं 15-20 मिनिटांमध्ये. आणि सीएनजी गाडीमध्ये कमी होता, मतलब 2 ते 3 कांडी होती बाकी, आणि सीएनजी संपला होता. म्हणलं जाता जाता भरू, पण तिथं काही मला पंप तो सापडलाच नाही आणि ती मी तिथं काही फील केला नाही. त्याच्यानंतर त्यांना सोडलं तिथं कॅम्पमध्ये सोडल्याच्या नंतर मग तिथं 2 तास तरी वाट बघितलं. म्हणलं एखादी कुठली तरी पिंपरी चिंचवड वगैरे पडल, बालेवाडी हिंजवडी साईड, तिथं जाऊन फील करू म्हणलं. कारण की तिथून सीएनजी पंप 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर होतं. तिथं 2 तास वाट बघितलं, तिथून काही ट्रिप पडली नाही मित्रांनो. आणि तिथून मी जस्ट सीएनजी भरायला निघालो होतो. चला म्हणलं आता सीएनजी भरून घेऊ म्हणलं, नंतर ना बघू. कारण की सीएनजी जर नाही भरले असतं तर मी लगेच मग एखादी वाघोली वगैरेची जर ट्रिप पडली असती ना तर मी घरी गेलो असतो. आणि जो टार्गेट असतं ना तो राहिलं असतं. तर टार्गेट पण पूर्ण व्हायलाच आलंय लगभग. आणि मित्रांनो मला सीएनजी भरायच्या टायमिंगला गेलो होतो, तर तेव्हा मला वाजती ह्याची ट्रिप आपली काय म्हणतात त्याला, 1 मिनिट कुठली ट्रिप आहे, सदाशिवपेठला जायचं नाही आपल्याला. तर त्याच्यानंतर एक ट्रिप वाजते आपल्याला आपली तळवळ्याची ट्रिप वाढली. ते होते, त्यांना फोन केला आणि ते बोलले की आम्ही 7 जण आहे. ते म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणलं मी तिथं आल्यावर तुम्हाला सांगतो म्हणलं काय होईल ते, कारण की आता नाही सांगू शकत म्हणलं मी. आता जर पैसे वगैरे सांगितलं तर कस्टमर वगैरे कॅन्सल करा म्हणलं. त्याच्यामुळे मी तिथं जाऊन त्यांना भेट दिली. तर रस्त्याने जायच्या टायमिंगला मित्रांनो कॅम्पमध्ये माझ्यासोबत हा विषय झालं. मतलब मी असं आपली जे मॅप मला जे रूट दाखवते ना त्याच रूटनी गेलो. आणि ते रूटनी जाताना मला एक 2 व्हीलरवाला पण दिसला होता. तो मला असं हात वगैरे हालत होता, नको जाऊ म्हणून पुढं. मग मी काय त्याच्यावर लक्ष नाही दिलं. मला असंच कोणी असेल. आणि मी ज्या रोडनी जात होतो ना ते होता 1 वे. आणि मी सीट बेल्ट पण लावलं नव्हतं, कारण की जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरच राहिलं होतं पिकअप. 2 मिनिटं दाखवत होते. तर मी असं राईट घेतलं होतं. अशी कॅम्पची रोड होती पुणे कॅम्प, तिथून राईट घेतला तर लगेच तिथं 2 आपले हे होते, काय म्हणतात त्याला, ट्रॅफिक हवालदार होते. त्यांना गाडी अडवलं आणि म्हणाले की 1 वे रॉंग साईड, नो एंट्री मध्ये गाडी टाकली होती आणि सीट बेल्ट नाही लावला. त्याचे 1,500 रुपये त्याचे आणि 1,500 रुपये सीट बेल्टचे, 2,500 रुपये फाईन होईल. तर ते तसं म्हणा लागले, काय करतो म्हणलं, फाईन भरतो की काय करतो म्हणलं तुम्ही मारा म्हणलं फाईन. तर त्यांना फाईन मारलं आणि ते 2,500 रुपये ते आपले गेले मित्रांनो. आणि म्हणायचं एवढंच आहे, आपण फाईन दिला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं म्हणायचं असं होतं की तुम्ही 100-200 रुपये द्या आणि काय ते निपटून घ्या. तुम्ही हे बघा फाईनचं मेसेज बघून घ्या इथं काय ते. आणि त्यांना मी फाईन वगैरे मारलं आणि त्यांना मी लगेच गेलो मग कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला दाखवलं हे बघा असं विषय झालंय. कस्टमरने पहिला 100-200 रुपये वाढून दिले, आपल्याला काय बोलले नाही ते. तर तिथून आपण गेलो होतो कस्टमरला पिकअप करून सगळं आपल्या ह्याला तळवडेला गेल्याच्या नंतर ना मित्रांनो तिथून आपल्याला काही ट्रिप वाजत नव्हती. मग तिथून आलो होता आपण आपल्या ह्याला भूमकर चौकच्या पुढे गेलो होतो. तिथं सीएनजी पण आपली संपली होती, मतलब एकच गाडी राहिली होती. तर त्याच्यामुळे तिथं सीएनजी वगैरे फिल केला आपण. सीएनजी फिल केल्याच्या नंतर ना आपल्याला लावलं मित्राचा फोन. तर मित्राचा फोन लावला तिथं सीएनजी वगैरे फिल करून. प्रेशर वगैरे होतं, 627 रुपयाची काहीतरी सीएनजी बसली होती आपल्याला. आणि त्याच्यानंतर मित्रांना केले फोन. मित्र बोलला की इकडे ये म्हणून बिर्याणी खायला जाऊ. तर मी त्याच्यापाशी गेलो होतो. रस्त्याने जायच्या टायमिंगला जस्ट विप्रोच्या पुढे गेलो होतो. विप्रोच्या पुढे जाऊन मला नाही का मग आपली रेल्वे स्टेशनची बुकिंग वाजते, तर एक्सेलची फेज 3 मेगापोलिस मधून. तर कस्टमरला फोन करून सांगितलं, 11 मिनिटं काहीतरी पिकअप दाखवत होते. कस्टमरला गेलो होतो पिकअप करायला. रस्त्याने जाता जाता आपले जे मित्र आहे ना ते बिर्याणी खायला बसले होते. त्यांच्यापाशी गेलो, 1-2 घास बिर्याणी खाल्लं आणि त्यांना हे पण घेतलं होतं, काय म्हणतात त्याला, चिकन लॉलीपॉप पण घेतलं होतं. चिकन लॉलीपॉप पण एक खाल्लं, उभंच खाल्लं, कारण की टाइमच नव्हता, कारण की जास्त वेळ पण होतं. मग तिथं जाऊन 1-2 घास खाल्ले. मग कस्टमरला सांगितलं 1 मिनिटामध्ये आलो. तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर कस्टमरचे पिकअप होतं. सैराट बिर्याणी तुम्हाला माहित असेल. जर हिंजवडी फेज 3 मधून जर कोणी मला माझी व्हिडिओ बघत असेल तर कृपया करून कमेंट करा, कारण की तिथं मला ओळखीचं कोणी आहे. ते जे बिर्याणी आहे ना ते लय फेमस आहे हिंजवडी मधली, फेज 3 मधली सैराट बिर्याणी लय भारी लागते. 7 वाजता जर गेलं ना गरमागरम लागते बिर्याणी. तर मी गेलो तो 7 वाजता तिथं.
तर बिर्याणी वगैरे खाल्लं होतं आणि मी गेलो सर कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करून मी सर आणलं होतं रेल्वे स्टेशनला सूस मार्ग आणलं, कारण की जे आपले हे जे आहे ना हिंजवडी फेज 2 फेज 1 ते सगळं जाम होतं. त्याच्यामुळे कस्टमर पण बोलले की सूस मार्ग चला म्हणून, तसं कस्टमरला सूस मार्ग आणलं आणि सोडलं आणि सध्या इथं आहे. तर टाइम 9:25 झाले टोटल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि अर्निंग मध्ये फक्त जे आपले टार्गेट आहे ना त्याच्यामध्ये फक्त थोडंसं बाकी आहे. जर बघू जर भेटली तर ठीक, त्याचीच वाटा बघतो. एखादी वाघोली वगैरेची जर भेटली तर आपले जो टार्गेट आहे ना तर कम्प्लीट होईल, नाहीतर मग आज टार्गेटमध्ये थोडंफार कमी राहणार मित्रांनो. तर असं विषय झाला मित्रांनो. आणि आपल्याला 2,500 रुपयाचा फाईन पडलाय. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, असे फाईन वगैरे पडतच राहतात. गाडी चालवतो म्हणल्यावर तेवढं तर दम द्यायला, तेवढं तर हे कॅपॅसिटी ठेवाच लागते. जर फाईन जर वगैरे जर नाही पडलं तर मग असं आपण माजतो पण आणि हे पण करतो म्हणलं. थोडंफार याच्या पुढे आपण लक्ष ठेवू, कारण की नो एंट्रीमध्ये गाडी टाकल्यावर आपल्याला माहिती नाही, आणि ते मला खरंच दिसलं नाही नो एंट्रीमध्ये गाडी आहे की नाही, गाडी आपण टाकतोय की नाही मग टाकतो म्हणून. ठीक आहे, चालते. तर मी आता जातोय पुढं आणि बघू आता. मित्रांनो फायनली आपण आलोय घरी. टाइम बघा तुम्ही पहिले, 11:06. गाडी टोटल 200 किलोमीटर चालली. आपण पार्किंगला मस्तपैकी गाडी लावलं. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. 11 वाजता आपण घरी आलो. 200 किलोमीटर गाडी चालली. 11:07 झाले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आणि मित्रांनो तुमचे जे क्वेश्चन असतात ना ते मला कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो. आणि बघूया उद्याचं काय होतंय मित्रांनो. आज जे टार्गेट आहे ना त्याच्यामध्ये थोडंफार पैसे आपले कमी राहिले, टार्गेट कंप्लीट झालं नाही, कारण की मी वाट बघितलं. एखादी ट्रिप पडली असतं तर मग आपलं टार्गेट जो होतं ते कंप्लीट झालं असतं. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही झालं तर काही विषय नाही. उद्या परत सकाळी आपल्याला 6 वाजता निघायचं आहे मित्रांनो, आणि उद्या परत आपल्याला ब्लॉग येईल मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय, गुड नाईट, टाटा.